हॅलो एव्हरीवन. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोंडाची चव बदलून देणारा मिरची टमाट्याचा ठेचा. चला तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 10-12 हिरव्या मिरच्या, ज्या एकदम कमी तिखट आहे त्या घेतलेल्या आहे मी. आणि सोबतच आपल्याला लागणार आहे 5-6 लसणाचा पाकळ्या मीडियम आकाराचा, जे आपल्या नेहमी आपण भाजीला वापरतो ते. आणि त्यावर थोडंसं आपल्याला सोडायचं आहे तेलाची धार. आणि त्या छान व्यवस्थित मिरचीला डाग पडेपर्यंत आणि लसूणला थोडा डाग पडेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे, की त्याचा छान ठसका उठला पाहिजे ह्या प्रकारे. आणि सोबतच आपल्याला टाकायचं आहे एक मीडियम आकाराचा टमाटर, ज्याचे मी 2 काप करून घेतलेले आहे. आणि ते मी आता ताव्यावर टाकले. टमाट्याला सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे, की टमाट्याला पण असे काळे डाग पडले पाहिजे. छान परतून घ्यायचं आहे, की भाजताना टमाटर असं थोडं नरम पडते. आणि त्याला असं छान परतून पालटून त्याला भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने असं व्यवस्थित भाजलं की ते थोडं नरम झालं की त्याचेच आपल्याला म्हणजे असे छान असे तुकडे करून घ्यायचे. भाजताच आपले छोटे छोटे असे काप करत राहायचे आहे त्याचे. म्हणजे टमाटर जेव्हा नरम पडतो तर ॲटोमॅटिकच त्याची म्हणजे असे छोटे छोटे चम्मचनीच काप होत असते. तर ते आपल्याला आधीच काप करून नाही टाकायचे आहे. ताव्यावरच छान असे त्याचे काप करत राहायचे आणि परतून घ्यायचं. छान व्यवस्थित असं भाजला गेला पाहिजे. त्याला एक सुगंध, एक जो भाजका स्मोकी फ्लेवर असतो ना, त्या प्रकारे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते भाजून झालं, व्यवस्थित भाजलं की त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यावर थोडंसं मिठाने अजून थोडंसं ते व्यवस्थित भाजल्या जाते. ते मीठ टाकून झालं आहे की असं मस्त छान परतून घेतलं की त्याला अजून चव येते. आणि वरून मीठ टाकण्याची पण आपल्याला गरज पडणार नाही. सोबतच आपल्याला टाकायचं आहे त्यावर हिरवा सांबार. आणि माझ्याकडे एक भांडं आहे जे उभट आहे. त्या भांड्याने, तुमच्याजवळ वाटी असेल किंवा एखादा बत्ता वगैरे असेल तर त्याने पण तुम्ही ताव्यावरच असं आपला जो ठेचा केलेला आहे आपण तो रगडून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये वाटण्यात म्हणजे ती चव नाही येणार आहे जी ताव्यावरच आपण, म्हणजे जी चव असते ओरिजिनल जो असतो ना, गावरानी ठेचा बोलला जातो, तो चव ह्या ताव्यावरच रगडल्याने येणार आहे. तर मी ह्या प्रकारे असं छान मस्त ताव्यावरच असं पूर्ण ठेचा असा रगडून घेतला आहे. खूप बारीक नाही करायचं आपल्याला, मीडियम मस्त आबडधोबड असं वाटून घ्यायचं. आणि त्याच्यावर आपल्याला अजून थोडं तेल घालून घ्यायचं आहे. आणि 2 मिनटं, म्हणजे 2 मिनटंसुद्धा नाही, त्याहून कमी वेळ आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे जो आपण ठेचा ठेचलेला आहे ताव्यावर आपला, त्याला अजून छान टेस्ट येईल असा ठेचून वगैरे झाला. चला तर आपला तयार आहे आपला मिरची टमाटरचा ठेचा. तुमच्या तोंडाला चव नसेल किंवा तुम्हाला भाजी खाऊ नसेल वाटत तर तुम्ही अशा प्रकारे मिरचीचा ठेचा खाऊन बघा. अप्रतिम लागते. याच्यासमोर तुमची भाजीसुद्धा फिक्की पडते. आणि ह्यासोबत ह्या अशा ठेच्याबरोबर तुम्ही 2 पोळ्या अजून शिल्लक जेवू शकाल. इतका छान होत असतं ना. तर बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे. चला तर मग या जेवायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.